अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर प्रत्येक गोष्ट ही आठवड्याला असो, 2 दिवसांनी असो, महिन्यांनी असो किंवा 15 दिवसांनी असो मेंटेन करावी लागते. जर ती गोष्ट मेंटेन केली नाही, ती वस्तू मेंटेन केली नाही तर ती व्यवस्थित राहतच नाही किंवा लवकर खराब होत असते. म्हणून मग हे जे लकी ट्री आहे हे मी आठवड्यांनी किंवा जशी आठवण आली तशी त्याला मी मेंटेन करत असते आणि ते छान क्लीन केल्यानंतर ते छान पण दिसतं आणि फ्रेशही वाटत असतं. त्याच्यातला काही खराब पाला असतो तो पण मी बाजूला काढत असते. आता मी आज सरकवला आहे सोपा बाजूला काढलेला आहे, बाहेर काढला आहे. कारण की आज संध्याकाळी जायचं आहे एका ठिकाणी आणि ह्या सोप्याचं असतं काय, जेव्हा घर पुसायचं आहे किंवा पोछा मारायचा आहे त्याच्या अगोदरच हा सोपा बाहेर काढावा लागतो. कारण की हा सोपा बाहेर काढून कितीही क्लीन केलेला असला तरीही त्याच्या पायाखालची जी घाण असते ती डस्ट ही बाहेर निघूनच येते. त्याच्यामुळे मग पोछा मारायच्या अगोदर हा सोपा बाहेर काढायचा असतो, लागणार असतो त्या दिवशी. आता मी इथे करते आहे साड्या. मला संध्याकाळी घालून जाण्यासाठी कुठली साडी काढायची, कुठली साडी घालायची हे मी फायनल करत होती. आणि तुमचंही असंच असेल मला कमेंट्स करून सांगा. कारण की आपल्या लेडीजला 100 साड्या, हजारो साड्या जरी आपल्याजवळ असतील परंतु वेळेवर एकही साडी माझ्याकडे नाही आहे, त्याचं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आहे किंवा त्या साडीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुठल्या फंक्शनला कुठली साडी घालावी हेही कधी डोकं चालत नाही. त्याच्यामुळे मग माझंही इथं तसाच गोंधळ झाला होता. साड्या असतात भरपूर परंतु एक साडी व्यवस्थित फायनल होत नाही. मग तिच्यावरचा परकर कधी सापडत नाही तर कधी ब्लाऊज व्यवस्थित सापडत नाही. कितीही जागेवर व्यवस्थित ठेवलेलं राहिलं तरीही ते व्यवस्थित सापडत नाही आणि परकर होता तो वॉर्डरोबमध्ये. काढताना नंतर आठवण आली की परकर हा कपाटीमध्ये ठेवला आहे बेडरूममध्ये असं. आणि साड्या 2-3 साड्या मी सिलेक्ट करून बाजूला काढून घेतल्या. म्हणजे संध्याकाळी हे ऑफिसमधनं येतील तेव्हा त्यांना विचारून बघेल कुठली साडी घालावी किंवा कुठली साडी चांगली दिसेल असं म्हणून 2-3 साड्या मी बाजूला काढून घेतल्या. आणि आपल्या लेडीजचा प्रत्येकाचाच हा प्रॉब्लेम असतो. कुठेही बाहेर जायचं म्हटलं म्हणजे साड्या असतात 100 परंतु घालायचं डिसिजन पटकन होत नाही. आणि माणसांचं कसं असतं, जेंट्स लोकांचं कुठलाही एखादा शर्ट पॅन्ट घातलं म्हणजे त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं परंतु आपलं सॅटिस्फॅक्शन कधी होतच नाही. आता माझ्याकडे पण भरपूर साड्या आहेत, पाहिजेल तशा खूप साड्या आहेत परंतु सिलेक्शन पटकन होत नाही. विचार मनात चालू असतात कुठली साडी घालावी असं म्हणून. आणि हे इथं ग्रास नसल्यामुळे जे माझी बाहेर काढली आहे सुकवायला तर ते नसल्यामुळे मला बाल्कनी रोजच मेंटेन करावी लागत आहे. कारण की तिथं लवकर डस्ट बसते किंवा घाण पण तिथं लवकर बसते. आणि नविकाने बघा स्कूलमधनं आल्यानंतर टॉईजचा एवढा पसारा काढलेला असतो. आता त्रिशाचे टॉईज संपले, त्रिशा आता टॉईज खेळत नाही परंतु नविकाचा खूप जास्त प्रमाणामध्ये टॉईजचा पसारा असतो. आणि सगळं आवरलं गेलं त्यानंतर मग संध्याकाळी झोपेमधून त्रिशा उठली, त्रिशा आणि नविका. तर त्रिशाला स्कूलमधनं आल्यावरच भूक लागली होती परंतु आमच्या तिघांची हेअर वॉश करायचा होता. मी केसांना हेअर ऑइल लावून ठेवला होता. त्या दोघी बहिणींना पण मी हेअर वॉश करून घेतला. माझाही हेअर वॉश करून घेतला दुपारी 3-3:30 वाजता. आणि त्या झोपेमधनं उठल्या. त्यानंतर मग 6 वाजेला त्यांना पोहे करून दिलं दोघी बहिणींना. ट्यूशन पण आज तशी बघायला गेली तर लवकरच संपली होती. मग दोघी बहिणींचं पोट भरलेलं राहील म्हणजे तिथं जेवण जरी लेट राहिलं तरीसुद्धा काही होणार नाही. कारण त्यांचं पोट भरलं म्हणजे आपण पण स्टेबल असतो. नाहीतरी त्या भूक करतात. मग बाहेर जायचं, परत मग चिप्सचं पाकीट किंवा कुठलं तरी एखादं बाहेर पॅकेट घ्यायचं आणि त्याच्यावर त्यांचा पोटमारा करायचं. ते मनाला योग्य वाटत नाही. म्हणून म्हटलं उशीर जरी होते कारण संध्याकाळी स्वयंपाक नाही आहे. त्याच्यामुळे मग घरातलं लवकर आवरून घेतलं आणि त्यांचे कपडे, माझी साडी वगैरे बाजूला काढून घेतली. म्हणजे फक्त तयारी करायचीच राहील. तोपर्यंत हे पण ऑफिसमधनं येऊन जातील. म्हणून मुलींना छानपैकी असं पोहे करून दिलं आणि आम्ही सगळ्यांनी तयारी केली. हे पण ऑफिसमधनं आले आणि जरी हे ऑफिसमधनं लेट आले तरीही माझी आणि मुलींची तयारी करायला उशीरच झाला होता. कारण की यांची वाट बघत होती. म्हटलं यांचं निश्चित नसतं. कधी पावसामुळे ट्रॅफिक लागून जाते तर कधी काही लागून जाते. आता मुलींची पुण्यातली ट्रॅफिक म्हणजे सांगायचं विषयच नाही. पुण्यामध्ये एवढी ट्रॅफिक असते, प्रचंड ट्रॅफिक असते आणि आपल्याला कोणीही काहीतरी वेळ दिलेला असतो, फिक्स एक वेळ दिलेला असतो. त्या वेळेच्या 20 मिनिटं अगोदर किंवा अर्धा तास अगोदर पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये निघावं लागतं. आणि आजकाल पुण्यामध्ये झालेलं काय, एवढ्या पहिल्यापेक्षा एवढ्या टू व्हीलर आणि कार एवढ्या जास्त प्रमाणामध्ये झाल्या आहेत. म्हणून लोकं आजूबाजूला काही बघतच नाही. कुठेही गाड्या घालतात. अजिबात सिग्नलचं पालन करत नाही किंवा रूल्स फॉलो करत नाही. कशाही कुठेही गाड्या घालतात. त्याच्यामुळे मग मी जरी पुढे बसलेली राहिली
तरी पण मला दोघी बाजूने लक्ष ठेवावंच लागतं, यांना सांगावं लागतं. कारण की कसं असतं, कोण कुठे कसा येऊन हे स्विगीवाले किंवा झोमॅटोवाले असतील, त्यांची गाडी चालवण्याची पद्धत म्हणजे काहीतरी विचित्रच अशी पद्धत असते. कुठेही कशी गाडी घालून देतात आणि मध्ये घुसून जातात आणि अजून वरती आपल्यावरच अजून वरती ब्लेम करतात, की तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं. त्याच्यामुळे भीती पण वाटते आणि आमचा तर तोच विषय चालू होता यांचा आणि माझा, की लोकं आजकाल कशाही गाड्या घालायला लागले आणि ॲक्सिडेंटांचं प्रमाण पण तसंच व्हायला लागलं. पुण्याची ट्रॅफिक म्हणजे एवढी जबरदस्त ट्रॅफिक असते आणि जेव्हा पाऊस सुरू राहिला ना, तर अजून जास्तच कशातरी पद्धतीने ट्रॅफिक होऊन जाते. आता तुम्ही म्हणाल, की मी कुठे जात आहे असं म्हणून, तर मी जाते मैत्रिणीच्या वास्तुशांतीला. आता ती मैत्रीण म्हणजे कोण आहे, तर मी एकदा ट्रायपॉड घ्यायला पिंपरीला गेली होती शॉपला आणि तिथं तिची आणि माझी ओळख झाली होती. ती पण ट्रायपॉड घ्यायला आली होती. अशाच गप्पांमागे गप्पा निघत गेल्या आणि त्यानंतर तिने माझा नंबर घेतला, मी तिचा नंबर घेतला. त्यानंतर मग आमचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट झाला. आता आम्ही तिच्या सोसायटीमध्ये आतमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर सिक्युरिटी सांगतो, की आतमध्ये कार पार्किंगला जागाच नाही असं म्हणून परत बाहेर निघालो आणि परत बाहेर कार पार्किंग केली आणि आता तिच्या घरी जाऊ. तर तिने एवढं आग्रहाचं आमंत्रण दिलेलं होतं, की ताई काही पण करा, पण विथ फॅमिली या. विथ फॅमिलीला खूप जास्त तिने बिचारीने रिक्वेस्ट केली होती. आणि बघा, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची नाती एवढी श्रेष्ठ असतात ना, तर काही सांगायला नावच नसतं. रक्ताची नात्यांमध्ये तरी काहीतरी स्वार्थ असतो किंवा काहीतरी रुसवे-फुगवे असतात. परंतु जे मैत्री पण नाही आहे, फक्त प्रेमाचे नाते असतात आणि ह्या प्रेमाच्या नात्यांमध्ये खूप जास्त श्रेष्ठत्व असतं. तिने खूप छान घर घेतलं होतं. अंडर कन्स्ट्रक्शन तिने घर घेतलं होतं आणि घरामध्ये तिने खूप छान इंटेरियर करून घेतलं आणि रूम पण तिचे 4 रूम होते. म्हणजे 4 रूम तिने एवढे छान काढले होते. 2 रूम जे होते, ते 2 रूम तिने एक्स्ट्राचे काढले होते, जे की बाल्कनीला जो सोफा दिसतोय, त्या सोफ्याच्या शेजारी पण बाल्कनीमध्ये एक तिचा रूम आहे. तो रूम पण एक बेड बसेल असा तिचा रूम होता. तिकडं जाता आलं नाही, कारण की तिकडं पूजा मांडलेली होती. त्याच्यामुळे तिकडं जाता आलेलं नाही आणि पूजा तिची सकाळीच होऊन गेली होती. तर मी तुम्हाला थोडासा घराचा जो ओव्हरलूक आहे तो दाखवून देते. हे तिचं देवघर होतं. देवघर पण हॉल विथ किचन असं मध्ये सेंटरला केलेलं आहे. खूप छान असं देवघर पण होतं. छोटंसं होतं परंतु छान होतं. हिच्या घरची पूजा आहे आणि किचन वगैरे मला तर खूप जास्त आवडला. इंटेरियर पण तिने छान करून घेतलं. नाजूक इंटेरियर केलेलं आहे, परंतु छान केलेलं आहे. आणि तिकडं समोर तिने अजून एक रूम काढून घेतला आहे. तिकडे तिला बाल्कनी होती, परंतु तिने तिकडं बाल्कनी नाही, तिकडं ओपन स्पेस होता, परंतु त्या ओपन स्पेसमध्ये तिने रूम काढून घेतला आहे. आणि घर तर मला तिचं खूप जास्त आवडलं. हा जो छोटा चुला होता, तो छोटा चूल पण मला खूप आवडला तिचा. आणि नवीन जसं मॉड्युलर किचन असतं, नवीन इंटेरियर असतं. बघा, आपण आपल्या घरामध्ये केलेलं असतं त्यावेळेस आपल्याला ते न्यू वाटतं. परंतु जसं-जसं दिवसेंदिवस नवीन काहीतरी येत असतं, तसं-तसं आपल्याला नवीन आवडत असतं. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. प्रत्येकाला वाटत असतं, की माझं स्वतःचं एक घर असावं, माझी स्वतःची वास्तू असावी असं म्हणून. आणि प्रत्येकाचं स्वप्न स्वामी महाराज पूर्ण करो, ही मी स्वामी महाराजांना विनंती करते. कारण की आयुष्यामध्ये येऊन माणसाला काहीच पाहिजे नसतं. खूप सारा पैसा पाहिजे माझ्याकडे किंवा काही नको. रेंटच्या घरामध्ये राहण्यापेक्षा, भाड्याच्या घरामध्ये राहण्यापेक्षा स्वतःचं का असेना, हा तिच्या मुलीचा बेडरूम आहे. छानपैकी पिंक कलर असा बेडरूम केला होता त्यांनी, फर्निचर. तर स्वतःचं का घर असेना, पण स्वतःच्या डोक्यावर स्वतःचं छप्पर असावं, हेच प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि प्रत्येकाला वाटत असतं, की माझं घर छान अलिशान, मोठं नाही परंतु छोटं असावं आणि त्यामध्ये आम्ही सुखाचा श्वास घ्यावा, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि छान शांततेची झोप लागावी. तर सगळ्यांचं स्वप्न पूर्ण हो, ही मी स्वामी महाराजांना विनंती करते. आणि तिला छान अशी मनासारखी भेटवस्तू घेतली होती. ती भेटवस्तू दिली, त्यांच्याशी भेटगाठ केली. तिलाही छान वाटलं आम्ही गेल्यानंतर. आणि हीच नाती खूप महत्त्वाची असतात. त्यानंतर त्यांच्याशी भेटल्यानंतर गप्पा वगैरे मारल्यानंतर खाली आलो. खाली तिने जेवणाचा प्रोग्राम ठेवला होता. जेवण पण खूप छान होतं. मी पण त्या लोकांचं जे कार्ड होतं ते कार्ड घेऊन आली. कारण की त्यांचं जेवण पण आम्हाला छान आवडलं. कारण आपल्या घरी काहीतरी कार्यक्रम असला, कुठलं फ्रेंड सर्कलमध्ये काहीतरी असलं, तर आणता येतो, म्हणजे त्यांना ऑर्डर करता येते असं म्हणून. तर म्हणून त्यांचं कार्ड घेऊन आली. कारण की अशाच वेळेस काहीतरी बघतं माणूस किंवा काहीतरी टेस्ट वगैरे बघतं. इन फ्युचर आपल्याला पण काहीतरी याची वेळ आली तर हे राहिलेलं बरं. म्हणून मग आम्ही त्यांचं कार्ड वगैरे घेऊन आलो. त्यानंतर कार्यक्रम वगैरे झाला
आणि मग आम्ही घरी यायला निघालो. तर थोडी पावसाला सुरुवात झाली होती. सकाळी उठून मुलींच्या पण स्कूल होत्या. त्याच्यामुळे मग पटापट सगळ्या गोष्टी आवरल्या आणि मग घरी यायला आलो. तर पुण्यामध्ये व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की काय आहे असं म्हणून. तर गणपती बसायला अजून गणपती स्थापनेला अजून 1 महिना जरी बाकी असला तरी पुण्यामध्ये प्रत्येक जागोजागी ढोल ताशा पथकची प्रॅक्टिसला सुरुवात झालेली आहे. आणि हा ढोल ताशा पथक जेव्हा वाजत असतो तेव्हा खूप वेगळी म्हणजे गणपती बाप्पाची पण चाहूल लागत असते आणि पाय आपोआप जमिनीवर थरथर करत असतात. आणि खूप छान वाटत असतं जिथं जागोजागी सगळीकडे ढोल ताशा पथकची प्रॅक्टिस सुरुवात झालेली आहे. आणि आम्हालाही त्या प्रॅक्टिस बघायला आज पहिला दिवस असेल मे बी, किंवा त्यांनी चालू केलं असेल तर आम्हाला ते बघायला मिळालं. आणि मुलींनी पण कारमध्ये डान्स करायला सुरुवात करून दिली. त्यांना पण खूप छान वाटलं. आणि ऑन द वे येता येता एक गोल्डन टेम्पल मंदिर रात्रीच्या वेळेस संध्याकाळपासून जेव्हापासून अंधार पडायला लागून जातं तेव्हापासून इथं लाईटिंग सुरू होऊन जाते. हे रामाचं मंदिर आहे. तर गोल्डन टेम्पल मंदिर एवढं सुंदर त्याचं दिखावा दिसत असतो. खूपच छान वाटत असतं हे रात्रीच्या वेळेस. आणि इथं त्रिशाने आणि नविकाने घेतला तो हट्ट. ते म्हणत होते की मम्मा मंदिर बघायला खाली उतर उतर म्हणून, परंतु 10:30 वाजले होते. परत तिथं गेलो असतो अजून उशीर झाला असता. म्हणून त्यांना आम्ही नाही सांगितलं एखाद्या दिवशी सॅटर्डे संडेला येऊ असं म्हणून. एकदा आम्ही इथं आलो होतो 5-5:30 वाजेला आणि तेव्हा लाईटिंग वगैरे लागलेली नव्हती. तर रात्रीच्या वेळेस ते मंदिर खूप छान वाटत असतं. आता मी तुम्हाला म्हणत होती की पुण्यामध्ये तुम्ही रात्री 12ला या, 12:30ला या, कधीच येऊन पुणं झोपलेलं असेल असं वाटणार नाही. आणि रात्री 12-12:30 वाजलेले आहेत, 11 वाजले कधीच जाणवत नाही. खेड्यामध्ये कसं लवकर ग्रामीण भागामध्ये लवकर झोपून जातात. सगळं लवकर सुनसुनाट होऊन जातो. परंतु पुण्यामध्ये कितीही तुम्ही लेट या, रात्री कधी हॉटेल तुम्हाला बंद दिसणार नाहीत. 12-12:30ला जरी उतरलो ना तरीसुद्धा इथं आपल्याला उपाशी मरणार नाहीत किंवा जेवण भेटेल असं म्हणून. आणि त्यानंतर घरी आली, हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाली. आणि माझी सेवा राहिली होती. मी माझी सेवा करताना जो 24 दिवसाची जी सेवा आहे 12 वातींची, तिला मी टायमिंग असा फिक्स केलेला नाही. त्याला टायमिंग फिक्स करावा लागतो. काही जणी टायमिंग फिक्स ठेवतात. परंतु मी फ्लेक्सिबल असा टाईम ठेवला आहे, कारण की मला माहिती आहे मला ज्या टायमाला बसायचं आहे त्या टायमाला मला बसता येणार नाही. म्हणून मी टाईम फ्लेक्सिबल ठेवलेला असल्यामुळे अंगावर पूर्णपणे गोमूत्र मारून घेतलं. कारण गोमूत्राने आपण शुद्ध होत असतो. कुठल्या जागेवर कुठे जाऊन आलोय, कोणाचा टच आपल्याला झालेला असतो. त्याच्यामुळे गोमूत्राची बाटली बॉटल 24 तास माझ्या टीव्ही युनिटवर पडलेली असेल किंवा मग डायनिंग टेबलवर पडलेली असेल. तर गोमूत्र वगैरे मारून घेतलं, स्वतःला शुद्ध करून घेतलं. आणि सगळं आवरल्यानंतर त्रिशा पण अभ्यास तिचा राहिला होता, थोडंसं वर्क राहिलं होतं. त्याच्यामुळे जोपर्यंत मी सेवा करते तोपर्यंत तिने तिचं वर्क कंप्लीट करून घेतलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. नवीन जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि छान-छान अशा लाईक करा, कमेंट्स करा. तर मला एकच सांगायचं ह्या व्हिडिओमधनं, आपण रक्ताच्या नात्यांपेक्षा आपल्याजवळ जी प्रेमाची नाती आहेत, जी मैत्रीची नाती आहेत, तीच खरंच आजकाल श्रेष्ठ अशी नाती असतात. रक्ताच्या नात्यांमध्ये काय असतं, की पैसा, आपला म्हणजे प्रत्येक गोष्टीवर नजर असते किंवा प्रत्येक गोष्टीचे हेवे-दावे असतात. तशा मैत्रीच्या नात्यामध्ये नसतात. आणि हीच नाती आपल्याला खूप जास्त काहीतरी शिकवून जातात किंवा हीच नाती आपल्याला प्रेम देऊन जातात. हेच मला ह्या व्हिडिओमधनं सांगायचं होतं. आणि तुम्हाला पण हा अनुभव असेल, की रक्ताच्या नात्यांपेक्षा प्रेमाची नाती आपली खूप जास्त जवळची असतात. कधी-कधी ती पण आपल्यासाठी जवळची ठरून जात असतात. कधी ती आपल्याला कामात येऊन जातील हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे मोजकीच नाती जोडा, परंतु चांगली नाती जोडली पाहिजेत. खूप जास्त 100 नाते जोडण्यापेक्षा एकच मैत्री करा, एकच नातं जोडा आणि छान जोडा.